आज आहे डे 4 ऑफ आवर ट्रिप. वाजलेत सकाळचे 8 आणि आम्ही रेडी झालो आहे. बॅग्स ऑलरेडी रिसेप्शनला पाठवल्यात कारण आपला आज कुटामधून चेकआउट आहे. आपण जाणार आहे उबूदला आणि मग तिकडे फिरणार आहे. सो आता पटपट जातो. ड्रायव्हर आणि कार आली आहे. सो दे आर वेटिंग डाऊन. तर आता पळतो खाली. लेट्स गो. केली आपली बॅग आणि हा घेऊ मी. सो फार आम्ही कुठच्या बाहेर निघालो आहे. बराच वेळ झाला होता आणि आता मेन रोडला लागलो आहे, हायवेला. छान चालला आहे प्रवास. आत्ता तरी 1 तासभर झाला आहे निघून. अजून तासभर लागेल पोचायला लेम्पोयांगला. आता या चालू आहे. एका साईडला असं इंडियन ओशन आहे अख्खं आणि एका साईडला माउंटेन्स. चालले जर्नी, मजा येते. समोर जो डोंगर दिसतोय तो माउंट अगुंग आहे. जो ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो आहे. आणि आता आपण जवळ पोचलो आहे लेम्पोयांग टेम्पलच्या. सो आता चालू आहे जर्नी. 2.5 तास झाला आहे निघून. लेम्पोयांग टेम्पलला पोचलो आहे आणि इथे शटल आहेत अशा जायला. असं शटल आहेत जायला, ज्याचं तिकीट इथून काढायचं आणि शटलने वरती जातो. आपली गाडी इथंच पार्किंगला थांबणार आहे. शटलने वर जायचं. या यू कमिंग? या येस. सीट. फायनली गेट ऑफ हेवनला फोटो काढायचा. आता बालीला आलो आणि गेट ऑफ हेवनला फोटो नाही काढला तर काय आले तुम्ही बालीला? जाना पडेगा, करना पडेगा. 2.5 तास कुटामधून ऑलमोस्ट 3 तास ड्राईव्ह करून आम्ही लेम्पोयांगला पोचलो. आता pengunjung harus diperciki air suci. 2. Wanita tidak diizinkan memasuki pura atau area suci saat menstruasi. शहरात बांधल्यावर चांगलाच चढ आहे मंदिराला जायला. See behind. See the mountain. That is the volcano, right? Mount Agung volcano. इकडे Indian Ocean and we go for Lempoeng Temple. चांगली हाईक होती. थकायला झालं पण वरते. Thank you. And we reached. Gate of Heaven, बाली. थोडी गर्दी आहे फोटो काढायला पण नंबर लावलेला आहे आपला. गेट ऑफ हेवनच्या इथे असं बसायला सिटिंग एरिया आहे चांगला, जिथे तुम्ही तुमचा नंबर येईपर्यंत वाट बघू शकता. इथे त्यांचं टेम्पलचं शिड्या आहेत. त्या दरवाजांच्या पुढं आपल्याला जाता येत नाही, फक्त लोकल विलेजर्स.
हे असं तिकीट देतात. ह्याच्यावर माझा नंबर आहे 168. 37 चालू आहे, 137. आणि अजून भरपूर वेळ लागेल. इथं गेट आहे, असे मल्टिपल. या पायऱ्यांनी ड्रॅगनच्या वरती चढून आलो आहे. आणि व्ह्यू बघा, हे गेट ऑफ हेवन आहे. मागे ॲक्टिव्ह वॉल्कॅनो आहे. हा ॲक्टिव्ह वॉल्कॅनो आहे. खाली गेट ऑफ हेवन आहे. पब्लिक थांबलंय सगळं आणि वरून असा व्ह्यू आहे. खतरनाक व्ह्यू आहे. तिकडं ओशन, खाली जाऊया, वेटिंग आहे खूप. गेट ऑफ हेवन. आणि मागे दिसतोय तो माउंट अगुंग आहे. माउंट अगुंग हा ॲक्टिव्ह वॉल्कॅनो आहे. मी थोडा जवळून त्याचा दाखवतो तुम्हाला कव्हरेज. हा समोर दिसतोय तो माउंट अगुंग आहे. हा लास्ट 1961 साली इरप्ट झाला होता वॉल्कॅनो. त्याच्यानंतर तो इरप्ट नाही झाला, पण हा ॲक्टिव्ह वॉल्कॅनो आहे. आतमध्ये त्याच्या लावा आहे, पण तो धूर वगैरे सोडत नाही, आग वगैरे लागत नाही आहे त्याला. बट स्टील ॲक्टिव्ह, कधी इरप्ट होतो. आत्ताच एक जकार्तामधला झाला इरप्ट, जावामध्ये, ईस्ट जावामध्ये. तो इथून जवळच आहे. आता वाजले 12:30. जवळपास तासभर थांबलो आहे आम्ही या फोटोसाठी इथल्या. या फोटोसाठी तासभर थांबले. बेकार हालत आहे. ठेवलंय मी तोंडाला घाम येऊ नये म्हणून. आणि खतरनाक अशी वेटिंग आहे इथं. इथं फोटो काढणारा बसलाय. इथं पाणी वगैरे नाही आहे. काचेवर ठेवतो तो फोन आणि तो पाण्याचा इफेक्ट क्रिएट करतोय. निवांत आहे स्पॉट, पण बसायची चांगली सोय आहे, त्यामुळं गरम वगैरे होत नाही आहे. हवेशीर आहे एकदम. वेटिंग फॉर आवर नंबर. वेळ लागणार आहे अजून. 150 वगैरे चालू आहे. आपला 168 नंबर आहे.
आमचा झाला फोटो काढून. तुम्ही बघितलंच, ऊन आहे जबरदस्त. मागे गेट ऑफ हेवन प्राजक्ता, कसं वाटलं फोटो काढायला? मजा आली? मजा आली मला. बालीला आलोय, गेट ऑफ हेवनला फोटो पाहिजे. बघ एकदा व्हिडिओमध्ये गेट ऑफ हेवन. ये थांब. लेट्स गो. सगळे आजूबाजूला पण फोटो काढून झाले. आता निघतो आम्ही. नेक्स्ट तीर्थगंगाला जायचं आहे. सो इथून निघायला पाहिजे. 2-2.25 तास गेलेत आमचे इथे. आणि नो शॉपिंग नाव. डन इनफ फॉर शॉपिंग. बघूया जरा शॉपिंग. बॅक टू पार्किंग लॉट. भाई गाडी आली ना आपली लगेच. उतरला लगेच गाडी. चलो मॅडम, लेट्स गो. तीर्थगंगा. थँक्यू. तीर्थगंगाच्या आधी आपण लंच करून घेऊया, कारण आता वाजलेत 1:45. So let's go lunch. Here for lunch, the Louis. हा बरोबर. मस्त बसायची जागा. सीट ह्या. आम्ही ऑर्डर केलं कोक, फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा. पिझ्झा अजून येतोय. फ्रेंच फ्राईजनी चालू करूया. हा आला चिकन पिझ्झा विथ अ गुड चीअर्स अँड व्ह्यू. मस्त लंच झाला. पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज, कोक. नाव लेट्स गो तीर्थगंगा. तीर्थगंगाला पोचलो. गेट तीर्थगंगाचा. इथे तिकीट भेटतं की फॉरेनरला 90,000 पर पर्सन. 90,000 पर पर्सन आहे. 2 people. Thank you. Welcome. Thank you. Let's go. तीर्थगंगा म्हणजे एक छोटा सासा एक पार्क आहे, जिथे भरपूर गोष्टी अशा फोटोजेनिक इंस्टाग्रामेबल बनवले. तीर्थगंगा इथल्या राजाने बनवलेलं त्यासाठी की त्याला रिलॅक्स करायला एक वॉटर गार्डन, म्हणजे की असं आहे स्टोन्समध्ये. आणि आता ते पब्लिकसाठी ओपन केलेलं आहे. असे मल्टिपल पॉइंट्स आहेत. तिथं वेगळा एक पॉइंट आहे. परत पुढे आहे. खूप मोठे मोठे मासे येतात आणि त्यांना लोक खायला टाकतात. सो एक्सक्यूज मी, वेट, we need to pass. You can't block it. Okay, sir. Yeah, thank you. Yep. हा पूल पब्लिक बाथिंगसाठी आहे. इथे पहिले पब्लिक बाथ करायचे, पण आता त्यांनी मासे सोडल्यामुळे कोण बाथ नाही करत आहे.
झालं तीर्थगंगा बघून आणि मला थोडं ओव्हरहाईप प्लेस वाटली ही. फक्त इंस्टाग्रामसाठी चांगली आहे पण असं बघायला वगैरे ह्यांच्या ज्या जुन्या जागा आहेत टेम्पल्स आहेत ती भारी आहेत. सो मी रेकमेंड नाही करणार इथे येणं. ज्याला इंस्टाग्रामवर रील बनवायचे तर येऊ शकतं पण ज्याला काही बघायचं आहे तर बघण्यासाठी काहीच नाही आहे. लेट्स गो उबुड. आता उबुडला चाललो आहे आपण आणि उबुडला जे फेमस आहे ते आता आपल्याला हळूहळू दिसायला लागलं आहे. ते म्हणजे राईस फील्ड्स ऑफ उबुड. कंट्री साईड आलो एकदम. गाव आहे तिकडची वेगवेगळी. दोन तासांच्या ट्रॅव्हलनंतर आम्ही फायनली उबुडच्या जवळ पोचलो आता. जिथं आपण आता आपला डिनर घेणार आहे आणि मग नंतर जाणार आहे आता चेक इन करायला उबुडच्या हॉटेलमध्ये. आता चाललो आहे टुवर्ड्स डिनर प्लेस. डिनरसाठी पोचलो आता हॉटेलला. इंडियन रेस्टॉरंटमध्ये डिनर आहे आपला. खूप टायरिंग होती जर्नी. खूप म्हणजे 2-2.5 तास लागलेत आम्हाला पोचायलाच. टायरिंग जर्नी. तीर्थगंगा ते उबुड. हॅलो गुड इव्हनिंग. हां सोफ्यापेक्षा ही बरी ना जागा आहे की नाही. So today we have rice, roti of course, jeera potato, dal tadka, rasam, chicken, papad, salad. This is for our dinner today. मजबूत भूक लागली आता. आता खाऊन घेतो. भरपूर सारा मेनू आला आहे टेबलवर आणि पूर्ण अंधार झाला आहे इथं. नुसता पाण्याचा आवाज येतो, तुम्हाला पण येत असेल. त्यासोबत आजचा डिनर. सो एन्जॉय करतो. भेटतो तुम्हाला डिनर नंतर. ये पाणी संपलं तर पाणी घेऊया म्हटलं. इंडोमार्ट लागलं रस्त्यात. इंडोमार्टला चांगलं पाणी भेटतं. इकडे आपण आपलंच घ्यायचं असतं. इथे पण नसतं द्यायला. अजून काय घ्यायचं आहे का. बालीमध्ये कधीच साधं पाणी नाही प्यायचं. नेहमी बॉटल वॉटर प्यायचं, मिनरल वॉटर. कारण इथल्या साध्या पाण्याने खूप त्रास होतो. हो डिस्काउंट आहे. थँक्यू. खूप त्रास होतो त्याने. त्यामुळं मिनरल वॉटरच प्रिफर केलं पाहिजे. ब्रश करायला, गार्गल करायला सगळ्याला मिनरल वॉटरच वापरलं पाहिजे. 60,000? 6,000. So that only I said. How come? 60,000 is too much. Okay, this is 4,000. This is 2,000. 6,000, correct? Thank you. 6,000 रुपये झालेत पाणी घ्यायचे. 2 छोट्या वॉटर. ते नाही सांगणार मी. तर तुम्ही तुमचं कन्वर्ट करा. सो 2 बॉटल घेतल्यात छोट्या. उबुडमधल्या रिसॉर्टला पोचलो आहे. भानुश्वरी रिसॉर्ट म्हणून रिसॉर्टचं नाव आहे. लगेच उतरवतात आता. लेट्स गो इन. Wait a second.
ओके, इट वॉज नॉट लॉक. ही आपली रूम आहे 207. इथं सीट आउट प्लेस आहे. रूममध्ये जाऊया पहिले. लगेच दरवाजा बंद करूया किड्याचा. हे अशी बेड आहेत. बेड आहे, वॉर्डरोब, ते बाल्कनी एरिया. आणि हे वॉशरूम इथंच. हे वॉशरूम. सो दिस इज इट. उद्याचा दिवस खूप एक्साइटिंग आहे कारण आपल्याला उद्या बालीमधलं स्विंग कवर करायचं आहे. बाली स्विंग जो की फेमस आहे इथला. आणि उद्या परत आपलं बालीला शॉपिंग पण करायची उबुद मार्केटला. आणि मग नंतर आपल्याला जायचं एक उलुंदानू टेम्पलला, जे की खूप सुंदर आहे. सो आता झालं आहे सगळं जेवण वगैरे, तर भेटूया उद्याच्या पार्टमध्ये.